आपण बघताय सागर पाटील आणि त्याचबरोबर पंकज पाटील असे हे दोन सलामीवीर आणि बॉलिंगसाठी तयार. तर बघा मॅन ऑफ द सिरीजसाठी मगाशी आम्ही जे अनाउन्समेंट केली होती त्यामध्ये फेरबदल करण्यात आले. उपांत्य फेरीपर्यंत म्हणजे सेमी फायनलपर्यंत हे पॉइंट काउंट केले जातील मालिकावीराचे. हो, कव्हरच्या दिशेने फिल्डरने त्या ठिकाणी प्रयत्न केले होते पण प्रयत्न अपयश. चेंडू सीमा पार येतोय हा चौकार. पहिलाच बॉल आपण बघितला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह फलंदाज सागरच्या बॅट मधून. हो पुन्हा एकदा उडवायचं होतं, खेळायचं होतं लॉंग ऑनच्या वरून, संपर्क झाला नाही या ठिकाणी बॅट आणि बॉल मध्ये. डॉट बॉल आपण बघतायत. ऍक्शन रिप्ले बघूया. बॉलिंग मार्क मनीषला आणलेले. मनीषचा चेंडू ऑफ स्टंप वरती पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय. हा डॉट बॉल. सुरुवात चांगली होती चौकाराने, थोडीशी खराब फिल्डिंग झाली त्यामुळे तो चौकार आला, पण चांगलं कमबॅक मनीष पुन्हा एकदा. बॅटची एज पण मागे फिल्डर खूप मागे होते. जर आपण पाहिलं तर अगदी समोर पडला. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट आहेत. काहीतरी चर्चा करताय. दुसऱ्या बाजूने पंकज आलेले आहेत. पंकजकडे प्रचंड अनुभव आहे, पण सागरशी काहीतरी चर्चा करत होते. सुरुवात चौकारने केल्यानंतर दोन डॉट बॉल आले. चर्चा करणं गरजेचं असं. दोघांमध्ये संवाद हा फार महत्वाचा असतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतायत. यष्टांच्या मागे निल्सन अपील करतायत त्या ठिकाणी. एक अत्यंत जिंदा दिल इन्सान ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो. प्रचंड कॉमेडी आहेत, पण त्याचबरोबर क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा उतरतात तेव्हा मात्र त्यांची बॅटिंग बघण्यासारखी असते. अत्यंत घातक फलंदाज सापाड संघाचा. धावसंख्या धावफलकावरती 4. काय कमबॅक झाले बघा गोलंदाज मनीष पुन्हा एकदा. बॅटचे ज्यावेळेस मात्र निल्सनने केली नाही चूक. फलंदाज सागरला परतावं लागेल. सागरने सुरुवात केली होती चौकारने, पण त्यानंतरचे सलग 3 चेंडू डॉट आणि त्यानंतर आपण बघतायत तो दबाव सागरवरती आला आणि दबावाखाली झाली चूक. फलंदाज सागरच्या खेळीचा अंत 4 वरती. हा धक्का लागते पहिला. मनीषच्या या षटकाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर त्याने ज्याची लाईन आणि लेंथ होती ती ऑफ स्टंपवरती थोडीशी बाहेर ठेवली होती, गोलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवली होती आणि सातत्य त्याच लेंथमध्ये आपण पाहिलं. या ओव्हरमध्ये चौकार जरूर आला, पण त्यानंतर चांगली गोलंदाजी. 4 धावा फक्त धावफलकावरती ज्या पहिल्या बॉलवरती आल्या होत्या आणि त्यानंतर पुढचे 3 चेंडू डॉट. फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर मैदानावरती प्रेम आलेलं आहे 3ऱ्या क्रमांकावरती. आल्या स्विच हिट करायचा होता, संपर्क नाही झाला या ठिकाणी. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती फक्त 4. बघू शकाल अखेरचा चेंडू मनीषचा कसा होता. वरती विकेट येत होते आणि त्या पद्धतीने आपण बघता चेंडू ऑफ स्टंप वरती. शिस्तबद्ध गोलंदाजी का असते दाखवत असताना मनीषने या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि चांगली गोलंदाजी मैदानावरती. मनीषच्या माध्यमातून पॉवर प्ले म्हटलं की भरपूर परिस्थिती डिफिकल्ट असते बॉलिंगसाठी. स्क्रीनवरती बघू शकाल 2 जबरदस्त संघ नायक. दोघांची कारकीर्द अत्यंत चांगली राहिली आहे. भरपूर वर्ष आपापल्या संघासाठी खेळलेले, गावाच्या सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी. एका बाजूला अधिकला आपण बघतो, दुसऱ्या बाजूला पंकजला आपण बघत असतो. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बघत असतो. ते दाखवण्याचा प्रयत्न रोशन पराड करतायत. तर पुढचा सामना तयार राहायचे. VCC उसरघर आणि चेंज द गेम वडवली बी. आणखीन एक जबरदस्त बॅटर आपल्यासाठी. आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी एकापेक्षा एक मॅचेस बघायला मिळतील. उद्याही
जबरदस्त बॉल आहे. उद्या भोपर आणि एदुडनेमध्ये मॅच आहे. सतरंगी एदुडने वर्सेस भोपर, त्यानंतर ऐरे वर्सेस गावदी उंबारली, पिसोली वर्सेस पडले आणि झुंडोंबिली वर्सेस संदम. उद्याच्याही मॅचेस चांगले आहेत, यायला विसरू नका. यायला शक्य नसेल तर ओमसा MTC वरती ही स्पर्धा तुम्ही बघू शकता. तर उजव्या बाजूला बघा, जी कार कोणीतरी पार्क केली ती तिथून रिमूव्ह करा, कारण सूर्याची किरण त्या काचेवरती पडतायत, ती परावर्तित होतात, डोळ्यावरती येत आहेत, खेळाडूंना कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. त्यामुळे ज्या कोणाची गाडी आहे, चालक मालक असतील, प्लीज आमची तुम्हाला विनंती आहे की गाडी थोडी बॅक स्टेजला लावा, झाडाच्या खाली कुठेतरी लावा, जेणेकरून तिची ती किरणं परावर्तित होऊन मैदानात येणार नाही. बॉलिंग मार्कवर सागर त्या ठिकाणी तयार होतोय. एक सागर पाटील बाद झालाय टायगरचा, तर बॉलिंग मार्कवर सापाटचा सागर पाटील येतोय. स्ट्राईकला पंकज पाटील. सफल झाले, उडवलाय, उंच तर गेलाय, फिल्डर जज करतायत, धावतायत, नाही पोहोचू शकले, पण चेंडू पोहोचला सीमारेषे बाहेर. पंकजच्या बॅट मधून येतो हा चौकार. का बनवलाय त्याने, आपण ॲक्शन रिप्ले मध्ये बघितलं की शफल झाले आणि इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट दाखवत असताना फटका. फलंदाज पंकज पाटील यासाठी जाणला जातो. पंकज, पूर्वी आपण पंकजच्या सोबतीला शांतनूला बघितलं कित्येक वर्ष ओपनिंग करताना. स्विच करतायत, गॅप खेळले, क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी, चेंडूच्या मागे, पण चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. सलग येणार हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. एक चौकार धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 12 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी सूर्य दुसरं, सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार आलेले आहेत. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा थोडेसे कान मंत्र या ठिकाणी दिलेले आहेत. एसट्यांच्या मागून एसटी रक्षक त्या ठिकाणी आले होते. चेंडू ऑन स्ट्राईकला खेळायचा होता, धावचीची संधी, थ्रो नाही आला वेळेवरती स्टंप वरती. या दरम्यान एक धाव पूर्ण करतायत अंपायर. लेग लेग बायच्या रूपाने धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय एकूण झाले 13 धावा. स्ट्राईक वरती येतोय प्रेम. एक चेंडू फेस केलाय, पण काउंट उघडता आला नाही, कारण मागच्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल फेस केला होता. ओहो, कॉट बिहाइंडचा अपील पंचाने स्वीकारले. दुसरा धक्का मैदानावधी जय हनुमान क्रिकेट संघ टायगरला. तर न्यू बॅटर मैदानावरती मंदार पाटील येतोय. चौथ्या क्रमांकावरती मंदारला यावं लागलं, लवकर यावं लागलं, कारण की आपण बघितलं 2 धक्के लवकर लागलेले आहेत. प्रेमही बाद झाला. एस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातात झेल देऊन तो परतलेला आहे. सागर पुन्हा एकदा मंदारसाठी. फुल टॉस होता, कट करतायत, पॉइंटला फिल्डर आहेत, धावचीची संधी होती, पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू कलेक्ट झाला नाही, पण थर्ड अंपायरला रेफर केलंय पंच रितेश भोईर यांनी. आपण चेक करूया ॲक्शन रिप्ले मध्ये, बघूया चेंडूची फेकी जेव्हा आली, चेंडू जेव्हा एस्टनवरती लावण्यात आला तेव्हा त्यांची बॅट कुठे होती. हा थ्रो तुम्ही बघू शकाल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर थ्रो पकडला असता तर फलंदाज सहजतेने बाद झाला असता. त्यांच्या हाताला लागला तो, त्यानंतर चेंडू खाली पडला, उचलला
आणि हाताला लागून तो जाऊन यष्ट्यांवरती धडकलाय. पण बघूया आपण थोडंसं वेळ लागेल. बॅट त्यांची आत आल्यासारखं दिसतंय पण व्यवस्थित एकदा चेक करूया. झूम करून बघतायत. रनआउट नाही आहे, नॉट आउट आहे. सुरक्षित आले होते क्रीज मध्ये. आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मंदार फार वेगाने धावत आले होते. तो नॉट आउट आहेत. चेक करायचं आहे का? रिव्ह्यू घेतलाय. अच्छा, बॅट्समन रिव्ह्यू घेतलेला आहे. तर रिव्ह्यू आपण बघूया, चेक करूया आपण. कारण चेंडू असं बॅट्समनला वाटते की तो कमरेच्या वर होता, त्यामुळे त्यांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायरच्या मते हा फेअर बॉल आहे. इट्स अ फेअर बॉल. तर रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेले आहे, त्यामुळे रिव्ह्यू पुन्हा मिळणार नाही याची नोंद बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि चेंडू डीप झालाय असं अंपायर सांगतात. तुम्हाला दाखवलं देखील स्क्रीनवरती आपण ते. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 13 स्ट्राईकवरती 14 धावा झाल्यात. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप खेळायचा होता पण नाही करता आलं. आणि अशा प्रकारे डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकाचे अंती झाले 14. प्रति ओव्हर मागे आपण जर पाहिलं तर 7 धावांची धावगती राखलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा केवळ 5 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये केवळ 9 धावा आल्यात. टॉस जिंकून बॅट फिल्डिंग करण्याचा निर्णय अत्यंत योग्य आत्तापर्यंत तरी आपण पाहतोय सापट टीमचा. कुठल्या प्रकारे फलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळू दिले नाही. या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर चौकार एकूण आले ते 3 चौकार या ठिकाणी येताना दिसले. पण डॉट चेंडूचं पर्सेंटेज पण तेवढंच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण डॉट चेंडू जर पाहिले तर 4 होते, त्यामध्ये 1 विकेट, म्हणजे एकूण 5 चेंडू डॉट होते, त्यामध्ये 1 विकेट होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 1 विकेट आणि 1 डॉट चेंडू पाहिलेले आहे. पण सुरुवात या मागच्या षटकाची 2 चौकाराने झाली, पण तरीही त्या षटकाला मोठ्या धावसंख्येमध्ये त्याचं रूपांतर करता आलं नाही फलंदाजांना. 2 ओव्हर 14 धावा, अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण मैदानावरती बघतोय. पहिल्या फेरीतील 2 सामने आपण कव्हर केल्यानंतर लगेच दुसरी फेरीही कव्हर केली. निर्जय संघाने 2 सामने जिंकून या स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम ठेवलेलं आहे. पण या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागला आहे कोणी बी संघाला, त्याचबरोबर सोनारपाडा संघालाही निरोप घ्यावा लागला आहे. दुसऱ्या बाजूने जर आपण शिरडोनही या स्पर्धेतून बाहेर झालेलं आहे. आणि मैदानावरती आपण बघता तिसरा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील. यानंतर वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर वर्सेस चेंज द गेम वडवली बी मध्ये मॅच होणार आहे. स्ट्रायकिंग एंडला मंदार पाटील पुन्हा एकदा तयार होते आणि बॉलिंगसाठी आपण बघताय विकी मडवी. या संघाचा जेन्युअन ऑलराऊंडर विकी मडवी तयार. 64 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. ओ, हवेतून झेलची शक्यता, फलंदाज होईल बाद. गलीमध्ये आज झेल टिपला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, मनीषने झेल टिपलाय आणि मैदानावरती लागतोय हा धक्का. क्रमांक आपण बघताय 3रा.
न्यू बॅटर मैदानामध्ये नितेश पाटील दाखल झालाय, पंचांकडनं गाड घेतोय. 14 वरती हा तिसरा धक्का लागलेला आहे. थोडंसं संयमी क्रिकेट आपण बघतायत. सध्या गोलंदाजांचाच बोलबाला बघायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये आपण हेच चित्र पाहिलं. हो खाली राहिलाय कॉट बँडचं अपील. नेल्सन मडवी बघा अपील करत करत पुढे चाललेले आहेत आणि त्या ठिकाणी पंचांनी अपील स्वीकारले. बहुतेक फलंदाज बाद. नितेशला परतावा लागेल. हा चौथा धक्का डायगर टीमला. न्यू बॅटर मैदानावरती दिनेश खुटारकर त्या ठिकाणी दाखल होत आहेत. 4 विकेट 14 वरती. थोडीशी नाजूक परिस्थिती आहे पण सावरावं लागेल फलंदाजांना. या मैदानावरती थोडा संघर्ष करावा लागेल कारण की अजूनही आपण परत 5 ओव्हरची मॅच आहे. 2.2 षटकं म्हणजे फक्त 14 चेंडू झाल्यात आणि 14 धावा लागलेल्या आहेत आणि 4 विकेटही गमावलेले आहेत. पंकज एका बाजूने अजूनही खेळपट्टीमध्ये 4 चेंडूमध्ये 8 धावा केल्यात पण दुसऱ्या बाजूने एकामागून 1 विकेट मात्र जाताना आपण बघतोय. विकी हो कटकण्याचा प्रयत्न. उसळणारा चेंडू वेगवान होता. यष्टांच्या मागे एक भिंत उभी केलेली आहे संघ नायकाने निल्सन मडवी नावाची. आणि काय जबरदस्त अपील आपण बघितलं. स्टाईल बघा त्यांची काय जबरदस्त. कॅप परिधान केली स्क्रीनमध्ये दाखवतात आम्हाला. रोशन स्टायलिश क्रिकेटर आहेत. धावसंख्या धावफलकावरती 14 स्थिरावलेली. पुन्हा एकदा हो कटकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टांच्या मागे आणखीन एक झेल टिपला गेलाय. फलंदाजांना चेंडू मिडलच करता येत नाही. आपण बघतायत बॅटची एज लागली आहे आणि हा धक्का लागतो मैदानावरती तो म्हणजे 5वा. न्यू बॅटर मैदानावरती रितेश येतोय. रितेश पाटील. 5 गडी निम्मा संघ डगआउट मध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि धावसंख्या तिथल्या तिथेच आपण बघतोय स्थिरावलेली. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. या दरम्यान आपण बघतायत आणखीन एक डॉट बॉल. आता हे षटक च्या पद्धतीने आपण बघतायत हो सरळ गेलाय. लाईन अत्यंत चांगली विकीची आपण बघतायत. प्रोजेक्टेड स्कोर 25 दाखवत आहे. 14 वरती धावफलक तिथल्या तिथेच थांबलेलं आहे. आणि हा स्लोअर 1 पण वाईड बॉलचा इशारा. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 3 विकेट पाहिल्या आणि निर्धाव षटक जाईल असं वाटलं होतं पण ही लेंथ बघा खूप जास्त बाहेर झालाय. पिचिंग आणि बाहेर निघालाय त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केले. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 15 वरती 5 गडी. पुन्हा एकदा विकी. ओ डॉट बॉल. तो वाईड चेंडू नसता तर हे षटक निर्धाव असतं पण केवळ वाईडच्या रूपाने एक धाव आले. एकही धाव बॅटने करता आले नाही. एकालाही चेंडू व्यवस्थित मिडल करता आला नाही आणि अशा प्रकारे 3 षटकं संपल्या. धावसंख्या धावफलकावरती 15 गडी बाद झाले. एकूण 5 बाद होणारे बॅटर आपण पाहिलं तर सागर पाटील बाद झालाय. त्यानंतर प्रेम बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर मंदार पाटील, नितेश पाटील, त्यानंतर दिनेश खुटारकर असे 5 फलंदाज डगआउटमध्ये आलेले आहेत. मैदानावरती अजूनही पंकज पाटील स्थिरावलेला आहे पण पंकजला स्ट्राईक फारशी मिळाली नाही. पण रिद्धेश पाटील नौखा रिद्धेश खेळपट्टीवरती आलेल्या 7व्या क्रमांकावरती. पण बघूया आता या मॅचमध्ये पुढे काय घडते. 3 ओव्हर नंतर
ड्रिंक्स ब्रेक होते, आपण डीजेलाही देऊया एक संधी चांगलं संगीत सादर करण्याची. वरती तयार करण्यात आलेले या गावचे कवी किरण पाटील, जयदास खंडाळे व राजेंद्र पाटील यांनी हे गाणं तयार केलं. आम्ही निलजेकर स्वाभिमान गीत आहे, तुम्ही जरूर ऐका. मगाशी आम्ही ऐकलं, अत्यंत हृदयस्पर्श आहे. त्यांना पूर्णपणे या गावाचा इतिहास या गाण्यामध्ये सादर केलेला आहे आणि कवी किरण यांचं आम्ही कौतुक करतोय ज्यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. या मैदानाकडे 3 ओव्हरनंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. 15 धावा आहेत, 5 विकेट आहेत. बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये या सामन्याची कहाणी काय आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघताय तयार होतोय बॉलिंगसाठी रोहित पाटील आणलेले. विकी मडवीचं षटक अत्यंत चांगलं राहिलं. 3 विकेट आपण बघितल्या त्या ओव्हरमध्ये, केवळ 1 धाव, ती देखील अवांतरच्या रूपाने. स्ट्राईकला बऱ्याच वेळानंतर पंकज येतोय सामना करेल रोहितचा. हवेत आहे, फिल्डर खूप दूर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. या दरम्यान 2 धावा फार वेगाने पूर्ण करतात. पंकजला आता पूर्णपणे ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. संघ अडचणी जरूर आहे, पण एक सन्मानजनक धावसंख्या उभी करण्यासाठी पंकजचं खेळपट्टीवरती राहणं फार गरजेचं आहे, कारण तो एकमेव संघाची आस बनून मैदानावरती थांबलेला आहे. 10 वरती खेळतोय, 17 मध्ये 10 त्याच्या एकट्याच्या आहेत. पंच केलाय कव्हरच्या दिशेने, फिल्डर धावतायत. लॉंग चेसर, लॉंग ऑफरनं फिल्डर आलेले आहेत. चेंडूला आत थांबवलेले, चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतायत. पण या दरम्यान 3 धावा रिद्धेश आणि पंकजने पूर्ण केलेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काही यंगस्टर आपण सापडमध्ये बघतोय आणि या दरम्यान 3 धावा धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो. ती म्हणजे एकूण झाले 20 धावा झालेले आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती. आज सकाळी 91 धावा जशा धावफलकावरती लागल्या, असं वाटलं की आज धावांचा धो धो पाऊस पडेल. पण 2-3 मॅच नंतर आपण जर पाहिलं तर गोलंदाजांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. इथे आपण विकेट हॅट्रिक बघितली साहिलची, कोहणीच्या, आणि आताच मागच्या ओव्हरमध्ये आपण सगळ्यात इकॉनॉमिकल बॉलिंग बघितली, ती म्हणजे विकी मडवीची, ज्याने केवळ 1 धाव दिली. उडवलाय, पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. रिद्धेशचा फटका, यंगस्टर आहेत. हा हाफ हेलिकॉप्टर होता, मिनी हेलिकॉप्टर आपण बघताय, आणि जो पाठवलाय लॉंगॉनच्या दिशेने यंगस्टर आहे. ओहो, यावेळेस मात्र चेंडूला बाहेर काढलंय. मागचा चेंडू गतिमान होता, या चेंडूमध्ये पेस ऑफ केला, चेंडूला बाहेर काढला, फिंगर रोल केले लेफ्ट हँडेड रोहित पाटीलने. ही कल्पकता दाखवत असताना धावसंख्या 26. पुन्हा एकदा आपण यावेळेस पिचिंग ऑप्शनच्या बाहेर होती, पडल्यानंतर तो खूप जास्त बाहेर निघाला वाईड लाईनच्या. त्याच कारणास्तव अंपायर चिन्मय पाटील यांनी वाईड घोषित केलं. दुसऱ्या बाजूला रितेश भोईर पंचांच्या भूमिकेत. आयोजनाची फार मोठी जबाबदारी. आज रोहित भोईर नाहीत, काही कामामुळे त्यांना यायला शक्य झालं नाहीये. ही संपूर्ण टीम आहे. चेहरादेव क्रिकेट संघ सागाव, मागचा हंगाम सागावचा अत्यंत चांगला राहिलाय. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, काय जबरदस्त फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका रितेश पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्येला आकार देणारा फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. काय मनगटी ताकद दाखवली, काय कलात्मकता दाखवलेली आहे. ओहो, सुपर टायमिंग. ताकद नव्हती पण नजाकत बघा या फटक्यामध्ये. रितेश पाटील, नवखा रितेश लढतोय मैदानावरती. 33 वरती नेलेले संघाला, आणि काय जबरदस्त फटका आपण बघितले. पुन्हा आपल्याला दाखवत आहेत रोशन. असे फटके वारंवार बघावेसे वाटतात.
पायातला चेंडू होता, एक थोडासा पाय मागे घेतला आणि पायातला चेंडू फ्लिक केलाय. त्यासाठी स्ट्रॉंग फॉरआर्म्स तुमचे असायला हवे, बॉटम हँड स्ट्रॉंग असायला हवेत. आणि धावसंख्या 33 झालेली आहे. आणि बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये जर आणखीन जास्त धावा आल्या, 50च्या पुढे गेले तर टायगरही लढू शकतो. एक झुंजार संघ म्हणून टायगरची ओळख राहिलेली आहे. जरी या मॅचमध्ये संघ बॅकफुटवरती असला तरी हरकत नाही, पण संघ कमबॅक करू शकतो. हा खेळ क्रिकेट आहे. या खेळामध्ये प्रत्येकाला ती संधी मिळत असते. कित्येकांनी काळ गाजवलेला असतो, कित्येक जण गाजवतात, पुढे कित्येक जण गाजवतील. खेळामध्ये अप्स अँड डाऊन, तशा आयुष्यात आपण बघतोय की चढ उतार येत असतात. तसंच क्रिकेटच्या मैदानावरती आपण बॅट पॅच बघितलेले. विराट कोहलीला तर आपण जर पाहिलं तर जवळजवळ 3 वर्ष त्याला एका सेंचुरीसाठी वाट बघावी लागली. त्याचाही खूप मोठा बॅट पॅच आला होता. गॉड ऑफ क्रिकेटलाही सचिन तेंडुलकरच्याही आयुष्यात बॅट पॅच आला होता. वर्षभरामध्ये एकच अर्धशतक होते 2010 साला. धावा 33 आहे धावफलकावरती. पण एकमेव असा खेळाडू या क्रिकेट विश्वामध्ये होऊन गेला ज्याने कधी त्या समुद्राने ओहोटी बघितली नाही. ते नाव म्हणजे डॉन ब्रॅडमॅन. यांची 99ची खरं तर सरासरी आपण बघितली. टॉससाठी या पुढचे 2 संघ, उसरगर आणि वडवलिबी. दोन्ही कॅप्टन या, कारण हे सत्र आता संपायच्या मार्गावरती. 5वं षटक सुरू झालेलं आहे. विकी मडवी ज्याने मागचं षटक इकॉनॉमिकल फेकलं, तोच विकी पुन्हा एकदा येतोय. अत्यंत अनुभवी, अत्यंत टॅलेंटेड आणि एक जिगरबाज खेळाडू म्हणून विकीची ओळख राहिलेली आहे. 33 धावा, पहिलाच बॉल डॉट फेकलेला आहे. ओहो, शरीराचा वेध घेतो हा चेंडू, उसळणारा होता, वेगवान होता. ही खेळपट्टी जर आपण पाहिलं तर फलंदाजांना ती पोषक आहेतच, पण त्याचबरोबर जर तुम्ही चांगल्या लेंथवरती गोलंदाजी कराल तर ती गोलंदाजाने मदत करते. आपण सकाळी बघितलं की वेगवान गोलंदाजी खरं तर इथे निष्प्रम ठरत होती. फिरकी गोलंदाजांनी आपला बोलबाला दाखवला. ज्या ज्या गोलंदाजांनी व्हेरिएशन दाखवले, स्पेशली स्लोअर वन गोलंदाजी केली आहे, त्यांना यश आले या खेळपट्टीवरती. स्लोअर वन चेंडू अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय मिड विकेट झोन मध्ये. खूप सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी रोहित होते आणि फलंदाज बाद झालाय. 6वा धक्का मैदानावरती लागतोय. रिद्धेश तावचित होणं या क्षणाला कुठेतरी घातक ठरू शकतं, कारण रिद्धेशने 2 षटका ठोकले होते. 12वरती तो पास झालाय. तावचितच्या रूपाने लागतोय हा धक्का मैदानावरती 6वा. निकेत तर या चेंज द गेम वडवलिबी आलेत का कॅप्टन? ओहो, कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. फाईन लेगला हा झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रोशन होते आणि हा 7वा धक्का डायगर टीमला. स्क्रीनवरती या स्पर्धेचे हे वेळापत्रक तुम्ही बघतायत. पहिला दिवस या ठिकाणी सुरू आहे. दुसऱ्या दिवसामध्ये कुठल्या मॅचेस आहेत, तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये कशा पद्धतीचं शेड्यूल आहे हे तुमच्या समोर ते दाखवत आहेत. तर मैदानाकडे न्यू बॅटर मैदानावरती मनोज. उसळणारा खूप जास्त बाउन्स आहे. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. रेंजच्या पूर्णपणे बाहेर होता. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल अंपायर चिन्मय पाटील देत आहेत. विकीला खूप जास्त वेग देण्याचा प्रयत्न झाला होता, पण चेंडू पडल्यानंतर खूप जास्त उसळला, डोक्याच्या वरून गेलाय बॅटर मनोज पाटीलच्या. बघू शकाल पुन्हा एकदा विकी. स्लोअर वन पाठवल्या लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षक सागर त्या ठिकाणी होते आणि या दरम्यान फार वेगाने 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती झालेली 38 धावा. या षटकातील अखेरचा चेंडू. हे षटक देखील आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल बघायला मिळालं. 4 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत. 5च धावा दिलेल्या आहेत. विकी मडवी आज इम्प्रेस करून गेला. इम्पॅक्टफुल बॉलिंग राहिली.
पूर करण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या दिशेने चेंडू गेला, फिल्डर येऊन चेंडू उचलतायत. या दरम्यान केवळ एक धाव आणि अशा प्रकारे डाव पहिला संपला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जे अनुमान टायगर संघाने एकूण धावसंख्या धावफलकावरती लावलेली ती म्हणजे 39 धावांचं लक्ष चेस करायचं. मागच्या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 39 केल्या होत्या कोडी बीने, 40 धावा नियोजने चेस केल्यात आणि या मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये आपण बघतायत 39 धावा 7 विकेट. वॅगन व्हील आपण बघू शकाल, वॅगन व्हीलवरती फारशा काही डिझाईन्स बघायला मिळत नाही आपल्याला. त्यामागचं कारण आहे कारण मोठे फटके केवळ 2 षटकार आले आहेत आणि 3 चौकार आलेले आहेत आणि बाकीचे आपण जर पाहिलं तर सिंगल डबल्स आहेत. हे बॅटिंग कार्ड खरं तर निराश करणार आहे टायगरकरांना, पण शेवटी क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. बॅटिंग कार्डमध्ये फारशी कामगिरी ते कोणी जास्त केली नाही चांगली. 13 खरं तर पंकज खेळे आणि रिद्धेशने 13 धावांचं योगदान दिलं आहे. बॉलिंग कार्ड मात्र अत्यंत आनंददायी आपण बघतायत. रोहितला जर सोडलं तर सगळ्यांनी इकॉनॉमिकल बॉलिंग केलेली आहे सापड संघासाठी. या दोन्ही कॅप्टन या टॉसची प्रक्रिया पूर्ण करून निकेत आलेले आहेत, संदेश आलेले आहेत आणि टॉस या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट मॅच एक बाजूला फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल उसरगर आणि दुसऱ्या बाजूला संघ तो वडवली बी. या दोघ नक्कीच आपण टॉस करतोय तर संदीप पाटील यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. अतिशय त्यांच्याकडे देखील भरपूर अनुभव, सागावचे आहेत, चांगलं क्रिकेट नेहमी ते खेळत असतात. त्यांच्या हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करतोय. एका बाजूला टीम उसरगर आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला जरूर पाहायला मिळतं वडवली बी. कॉल कोणाचा असेल? टीम वडवली बीचा कॉल आहे. स्विंग द कॉइन. शेख दोन्ही कॅप्टनने थांबायचं जरा. तर वळूया आपण दुसऱ्या सत्राकडे ऐकूया धावता वर्णन अजित देसाई यांच्या आवाजात. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आली की चेंज द गेम, वडवली बीने जिंकलेला टॉस आणि फिल्डिंग ते करणार आहेत. इन्व्हाइट केलं VCC उसरगरला बॅटिंगसाठी. वळूया आपण चालू सामने दिशेने. धन्यवाद. हॅलो. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संघ फाईट करतोय, टीम सापाड संघ आणि दुसऱ्या बाजूला टायगर. तर पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये आपण एक भोपरगावचा एक गोडावास नेहमी या कल्याण डोंबिवलीमध्ये तर सर्वीकडे पसरला. तर आमचे गुरुवर्य विनोद पाटील सरांचा आवाज तुम्ही जरूर ऐकला. असं आमच्या जोडीला जरूर जोडलेत आणि इथून एका बाजूला मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना सापडणं, बॅटिंग करत असताना टीम टायगरनं 40 धावांचं लक्ष ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती निल्सन मडवीनं सुरुवात केली आहे. बॉलला पाठवला लांब
लचक सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय निल्सन मडवीच्या. गोड केली आहे निल्सन मडवीनं षटकारानं. दुसरा देखील त्याच दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक नाहीये, फक्त बघावं लागेल. बॉल निघून चालला वन फाव सीमारेषा बाहेर. येतोय चौकार, 4 धावा. दोन बॉल वरती 10 धावा आल्यात. पुन्हा एकदा हा फटका अगदी फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही खासियत आहे निल्सन मडवीची, यासाठी ओळखलाय. टीम सापाळ संघाचा चीता हा. आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय षटकाराला बॉल सीमारेषा बाहेर येतोय. निल्सन मडवीच्या बॅट मधून अजून एक षटकार. मिळेल. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. लक्ष 40 आहे. मात्र निल्सन मडवीनं आतापर्यंत धावा वैयक्तिक 4 बॉलमध्ये संघाच्या देखील 17 आहेत आणि स्वतःच्या देखील 17 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हेच क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जेवढं लेफ्ट हँड बॅट्समन असतात ना, भरपूर घातक असतात. हे लक्षात घ्या. त्यांच्याकडे चांगलं क्रिकेट नेहमी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतं. तेच रोहित. फक्त दिशा दिली असे रक्षक आहेत. तैनात एकही धाव मिळणार नाहीये. मात्र निल्सननी कॉल केला. थोडंसं मिस्टेक यष्टीरक्षकाकडून जरूर झाली. मात्र एकही धाव आली नाहीये. डॉट बॉल झाले आतापर्यंत ते 5 आणि 5 बॉल नंतर धावसंख्या टीम सापाड संघाची 17 धाव फलकावरती आहेत. टायगर पूर्णपणे बघितला आपण 5 षटकामध्ये एवढ्या धावा बनवल्या नाही आहेत. स्कोर थोडासा कमी झाला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. फिल्डिंग चांगली झाली. एक सिंगल जरूर दिली आहे. धावसंख्या 1 न पुढे सरकली टीम सापाड टीमची. ते मात्र 18 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक इथून पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये फार धावा आल्या. त्या मात्र 18 धावा खर्च केल्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं रुपेश पाटीलनं. आणि आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक आहेत ते 24 आणि रन्स करायचे असतील टीम सापाड संघाला त्या मात्र 22 अजूनही करायचे टीम सापाडला. मॅच जरूर चांगली झाली आहे. धावा जास्त केल्या नाही. टीम बॅटिंग करत असताना टायगरनं कुठेतरी विकेट्स भरपूर फटाफट गेल्या आणि त्यानंतर धावा झाल्या नाही. आणि इथून या मॅचमध्ये आपण बघतोय कुठेतरी चांगली बॅटिंग करावी लागेल रोहितला. निल्सनची बॅटिंग अगदी आपण जरूर बघितलं. काय जो फटका सजवला. आणि फलंदाजाची विकेट जरूर आउट होतोय फलंदाज. माघारी परतावा लागेल रोहितला. पहिला धक्का टीम सापाड संघाला. रोहित बॅक टू पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी मडवी आलाय. चांगला खेळाडू ऑलराऊंडर आहे. ज्यानं षटक हाताळलं अतिशय शेवटचं चांगलं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. बॅटिंग देखील त्याची चांगली आहे. हो, फक्त पहिल्या बॉलवरती सन्मान द्यायचा होता कारण पहिला चेंडू आहे.
आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये सागरला आपण बघतोय. इथून चांगली गोलंदाजी सागरला करणं गरजेचं आहे, कारण कमबॅक करणं भरपूर गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. हेच आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा हा बॉल नो घोषित केला फन्सांनी. आपल्याला जरूर पाहायला फ्री हिटचा बॉल असेल. पुढचं संधीचं सोनं करावं लागेल खेळाडू विकी मडवीला. फ्री हिटचा बॉल हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षक प्रेम झेल खाली आहे. झेल ड्रॉप देखील झाला, मात्र प्रयत्न चांगला राहिला. इथून मिळाली ती मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. असं वाटलं की या बॉलवरती कुठेतरी मोठा फटका येईल, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये बॅटला आणि त्यानंतर बॉल आतमध्ये राहिला. प्रेमकडून चुकी देखील झाली होती, मात्र तिने सुधारली. बॉल लगेच असते आतमध्ये ढकलला आणि निल्सन मडवीचा हा देखील बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. हे चौथुंग षटकार, हे सर खासियत आहे. निल्सन मडवीला ओळखलं जातं यासाठी षटकारांचा भाष्य आहे. आणि इथून हा बॉल गुड नाटेक माशात एक बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. अजून एक समोरच्या दिशेने खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये, निघून चाललाय डॉट बॉल. 26 आणि स्कोर बोर्ड 26 धावा. वैयक्तिक खेळतोय 6 बॉल 23 धावेवरती. निल्सन मडवी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढला. प्रेम धावतोय, मात्र बॉल मिळणार नाही, निघून चालला. 1 बाउन्स सीमा पार येतोय चौकार. मॅचला सुरुवात नक्कीच इथून 10 धावांची गरज आहे. 30 रन झाल्यात आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. 10 धावा इथून करायच्या. 18 चेंडू 10 धावांची गरज आहे आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथून 30 धावा धावफलकावरती लागल्यात. वैयक्तिक 7 बॉल मध्ये 27 धावा बनवल्या ते निल्सन मडवीनं. अगदी चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अठरा बॉल 10 धावांची गरज. दिनेश बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये आला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटला लागला नाही आणि त्यानंतर बॉल हा डॉट चालला. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं सर बॅटने धावा येतात, तर स्विच हिटची गरज नाही आहे. इथून 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. बॉल शिल्लक आहेत ते मात्र 17. हलक्या हाताने घेऊन काढलास. निल्सनला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. त्याला माहिती आहे त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. चांगलं क्रिकेट जरूर आहे निल्सन मडवीकडे. गोलंदाज दिनेश बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल निल्सन मडवी समोर. आतापर्यंत चांगली फटकेबाजी केली आहे. या बॉलवरती घेऊन काढला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगलच फक्त घेतल्या. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला नक्कीच जावा कंप्लीट करायचा, कारण क्रिकेटमध्ये सिंगल डबलला भरपूर प्राधान्य. लक्षात घ्या, जेवढं तुम्ही सिंगल डबल खेळणार तेवढा धावा चालू राहतात. आणि हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सकाळपासून नीलचे संघानं आपण बघितलं 2 सामने जिंकलेत. मोठा फटका खेळायचा होता. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. बॉल निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल झाले आतापर्यंत ते मात्र 4. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली आणि हा बॉल उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक फक्त बघावा लागेल.
बॉल आवाक्याच्या बाहेर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. विकीच्या बॅट मधून मिळतील धावा षटकार. तर 38 धावा झाल्या. 2 अवघ्या धावेंची गरज आहे. टीम सापडला सामना जिंकण्याची स्विच केला. सामना विजयी दन 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 करत चाललाय. बॉल सीमारेषा पार येतोय चौकार आणि सामना जिंकला टीम सापाड संघानं. हार्ड लक बॅड लक टीम टायगर संघ. हरकत नाहीये, तुम्ही देखील चांगलं क्रिकेट दाखवलं. मात्र या स्पर्धेची पुन्हा एकदा वाट बघावी लागेल. इथून कुठेतरी या स्पर्धेमधून दूर जातील टीम टायगर संघ आणि पुढच्या मॅचसाठी टीम सापाड संघाला. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. एका बाजूला संघ फाईट करणार टीम उत्सर्गर आणि त्यांच्यासोबत टीम वडवलीबी. टॉस जिंकला टीम वडवलीबीनं. टॉस जिंकून डिसिजन घेतला RR इन्फ्रा वडवलीबी या नावानं हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला जरूर पाहायला मिळतं टॉस जिंकून डिसिजन घेतला फिल्डिंगचा आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी. तो संघ आपल्याला पाहायला मिळेल उत्सर्गर या संघाला. दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. टीम RR इन्फ्रा वडवलीबीचे समालोचन. तर चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टीम वडवलीबी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकी मडविटरला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स घेतल्या आणि बॅटिंग करत असताना 11 धावा बनवल्या. तो विकी मडवे टीम सापाड संघाचा ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि प्रथमेश मडवी यांच्या हस्ते आपण देतोय आपण मॅन ऑफ द मॅच. विकी दादा या लगेच. चला प्लीज वेळ घेऊ नका. टीम वडवली संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. RR इन्फ्रा चे सर्व श्याम पाटील नक्कीच वडवली या संघ त्यांच्या नावाने नक्कीच खेळतोय आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका प्लीज. तर विकी मडवीला देतो मॅन ऑफ द मॅच. आपल्याला जरूर पाहायला मिळालं ज्यानं 6 बॉल हाताळले, 3 विकेट्स घेतल्या बॅटिंग करत असताना, धावा बनवल्या 11. तर टीम विकी मडवी ठरला मॅन ऑफ द मॅच. बॉल द्यायला येतो तिथे.